का ना पत्रिका वाचताय काय? अरे पाहुण्यांची पत्रिका आली बरं का. होय. माणसं चांगली जायला पाहिजे लग्नाला. जावा जावा लग्नाला जावा. आणि मी तर म्हणतो तसंच थोडं पुढे जा आणि गावाला जावा आता. मी तर म्हणतो तिथं तुम्ही राहावा. गावाला 4-5 दिवस तर झाले जाऊन आलोय आपण. सारखं काय जायचंय. आता कसं आहे इथं वातावरण व्यवस्थित नाही होता त्या. इथं एकदम धकाधकीचं जीवन आहे, गाड्यांचा आवाज आहे, गोंगाट आहे. गावाला कसं एकदम सगळं शांत, शुद्ध हवा, मस्त आरोग्य आहे का नाही? ही बी खरं आहे बरं का. पण काय तुला खरं सांगू का, आपलं मला तरी काय करायचं बाहेर जाऊन. आपलं इथं घरात चांगलं असतंय, आपलं टीव्ही बघतोय, वेळ पडली तर चलून येतोय, आपलं बस झालं तेवढं. होय, पण शहराच्या जीवनात आणि गावाच्या जीवनात फरक राहतो. आणि शिवाय तुमच्या गावाला एवढे जिगरी मित्र आहेत, सदवान आहे, नाना आहे. अरे त्यांचं मस्त खरं आहे. पण काय तुला सांगू का, आता तुझी आई गेल्यापासून मला गावाकडच्या घरात बी करमत नाही. असं एकट्याला घर खायला उठतं. इथं तू ये, सुनबाई ये, अरे 4 घास जास्त खाते माणूस. नाही बरोबर आहे, पण ते 4 घास खायला पैसे बी तेवढं लागतात ना अण्णा. महागाई कसली महागाई वाढली, तेल वाढलं, शेंगदाणं वाढलं. माझ्या खिशाला कात्री लागते ना. कसं आहे, तुम्ही गावाला गेले तर तुमचा तिकडे खर्च भागेल, आमचा इकडे खर्च भागेल. ते बी खरं आहे बरं का तुझं. पण सांगू का तुला, गावाकडच्या शेतात नाही येतेच ना आपल्याला काय यायचं ते. एवढं काय झालं, तेल मीठ तर विकत घ्यायला लागते फक्त आपल्याला. माझी बी लई इच्छा नाही इथं राहायची. पण आपलं नातवंडाचं तोंड बघितलं, तुम्हाला मार्गी लावलं, मग मी आपला मोकळा. शे बघा अण्णा, माझा आणि संगीताचा विषय झालाय. तुम्ही आपलं मस्तपैकी गावाला जावा आणि तिथंच राहा. काय मला ह्याच्यावर जास्त काय सांगणं होणार नाही आणि मी सांगणार पण नाही. आता कारण काय मी बारीक पडतो, लहान पडतो मी तुमच्यापेक्षा, त्यामुळे मी एवढंच सांगू शकतो. आता तुम्ही पोरांनी ठरवले, आम्ही काय बोलणार. तुमची इच्छा आहे ना, तर जातो गावाला जाऊन राहतो बाबा. ठीक आहे. गरज पडली तर नातवंडाचं तोंड बघायला येईल, नाही तर मला बी इथं काय राहत नाही. हॅलो. कसा आहेस? मी बरा आहे. बोल ना, तू कशी आहेस? एकदम मस्त. काय नाही, स्वयंपाक करत होते. तुझं काय चाललंय? माझं काय आता, माझं चाललंच म्हणायचं. बरं, चांगलंय चांगलंय. चांगलं म्हणायचं. तुमचं काय आता, तुम्ही नशीब काढलं, लवकर लग्न केलं. आता म्हणलं आता आम्ही करावं लवकर, पण तुमच्यासारखे भेटली तर करू. आहे का नाही? भेटन लवकर भेटल आमच्यासारखे. मला नाही वाटत माझं नशीब एवढं चांगले असतं. सगळ्यांचं नशीब चांगलं असतं. बघू आता नशिबात काय वाढलंय. तसंच त्याला काय. बरं चालतंय. अजून काय चाललंय तुझं? झालं जेवण वगैरे? नाही, माझं आता घराकडे चाललो होतो. हा. झालंय का जेवण वगैरे? नाही, जेवणच बनवत होते. अच्छा अच्छा अच्छा. मिस्टर? ते गेलेत कामाला. अच्छा, मग तुम्ही दोघंच असते का? हो, आम्ही दोघंच असतो की. मज्जा आहे. बरं चल, मी ठेवते आता फोन, नंतर करेल तुला. ठीक आहे. हा हा, चल बाय. कुणाच फोन होता? हा, मित्राचा होता शाळेतल्या. एवढा वेळ? हा. जेवायला घे चल. जेवण घे ना जेवायला. ते फक्त भाजीच झालीये. हा, नाही बसले आता उरकून सगळं. तू काय करतोयस? नाही नाही नाही, तसं काय नाहीये. होय, कुणाची बोलती? मित्राशी बोलतीये. काय मग काय का मित्र मित्र मित्र, जा बघा तो फोनवर बोलत असती. ही भाजी घे, आत ठेव. आणि त्यातली भाजी काढून ठेव आणि गुंडाळून ठेव पिशवी तिथं. नंतर ठेवते ना, मला आता लय कंटाळा नाही, नंतर ठेवते मी. अरे आता तर बसलेलीच आहे ना, मग कर की काम. मग का काम करायची नाही घरातली तुला? आताच काम करून बसले मी पण. एवढी कामं केली का? हा. एक काम कर, जा मला जेवायला आण. जेवतो इथे जरा, थोडं भूक लागली मरणाची. काय जेवण? मग काय जेवण नाही बनवलं मी. का? कंटाळा आलता मला. हे काय कारण आहे का? कंटाळा आला म्हणून जेवण केलं नाही? जेवायला लागत नाही का माणसाला?
आपल्या दोघांसाठी काय करणार मी जेवण? अरे दोघांसाठी मग काय करायचं आता? बरं आपण एक काम करू, चला आपण बाहेर जाऊ जेवायला, किंवा मग नाहीतर इथं पार्सल मागवा, आपण खाऊ मस्तपैकी. हा, आपल्या मरणाचा पैसा पडलाय ना तिजोरीत आपल्या, म्हणून रोज आपण बाहेरून जेवायला मागवतोय. हा, परवा दिवशी गेलो ना 1000 रुपये घालवलं ना तवा जेवायला, आता परत जायचं का? मग त्यात काय झालं, घरात पण आणल्यावर पैसे जातातच ना, मग बाहेर जाऊन जेवलेलं काय वाईट आहे मला सांगा बरं. आपण सारखंच काय बाहेरचं, इथलं घरातलं जेव ना. आणि मला ना लय म्हणजे इतका कटाळा आला ना आता तुझा, असं वाटायला लागले उगाच तुझ्यासोबत लग्न केलं. सारखं आपला नुसता ते फोन, ते कोणाला तरी कोणाला फोन लावते तू, सर खरं सांग मला. मित्र असतात माझे, आणि तुम्ही काय माझ्यावर शक घेता का? हा, मी काय असलं करणार आहे का काही पण? असलं करणार आहे म्हणजे तू दिवस रात्र त्याच्यावरच असती, कुणाला बोलत असते काय माहिती माझ्या माग. अहो मग मला सांगा, एकटंच मी सगळं घर सांभाळायचं, जरा तुम्ही पण थोडा हातभार लावायचं ना. सगळं माझे एकटे टाकून गेल्यावर मी तरी काय करणार? बाहेरचं करतोय ना आम्ही, घरातलं बघा ना. मग घरातलं पण थोडं करावं, काय होणार आहे का घरातलं थोडं केल्यावर? हा, इथं तुम्ही पण किरकिर करतात, इथं तुमचे वडील पण किरकिर करतात, काय करावं मी तरी? वडील पण किरकिर करतात, कसं लगेच फोनचा विषय काढला का लगेच कसा विषय बाजूला सारला तो. हा, पितळ उघडं पडायला लागले की लगेच बाजूला सारायचं. असं काय नाहीये. असं काय नाही, असंच आहे. मला आता चांगलं कळायला लागले, तू माझ्या माग काय काय करते ना ते मला चांगलं कळायला लागले. मी तुमच्या मागे काहीच नाही करत, ठीक आहे? आता जस्ट तुझ्या समोर बघितलं मी ना, ठेवू का मी आता करते तसं करते. लाज लावायचे काय अक्कल आहे का नाही काय? पळ, वाकायला नुसता वायताक करून ठेवलायला का, काय काय काम करते काय नु माग. अण्णा काय झाली का तयारी? जायचं ना उद्या? झाली, जायचे उद्या, पण थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की. घरातलं वातावरण लय वाईट झालं अण्णा. वाईट झालंय म्हणजे? तुमची सुनबाई सारखी माझ्याशी भांडत असती, कटकटी करत असती, कुठले बी खुसपाट काढणार आणि भांडत बसणार. कधी कधी तर जेवणाचा बी कटाळा करते. दिवसाआड असं द्यावं, बाहेरून मागावं लागते. आता ते काय स्वस्त मिळतं का? त्याच्यात मरणाचा पैसा जातोय. बोरून तिला मोबाईलला बॅलेन्स, आणि दिवसभर इतका मोबाईल वापरते अण्णा. काय करत असते, त्या कुणाशी बोलत असते. मी तर दोनदा तीनदा तिला पकडले बोलताना. ती म्हणली नाही मित्राचा फोन आहे, मैत्रिणीचा फोन आहे. काय माझ्या डोक्याला इतकी गणगण झाली ना, म्हणून म्हणलं शेवटी तुम्हाला सांगावंच रावलं नाही मला. अहो काय, नवरा बायकोची भांडणं ही होतच असतात, आणि भांडणाशिवाय संसाराला मजा बी नाही. आता आम्ही पण भांडणं केली बरं का, पण आमची भांडणं एकमेकांचं मान मर्यादा ठेवून होती. आणि आता तुमची भांडणं होतात आहे ना, त्यामुळेच मी तुम्हाला म्हणत होतो की मी तिथं राहतो. घरात एक तरी म्हातारं माणूस पाहिजे. थकलेलं माणूस घरात असलं म्हणजे प्रत्येकाला धाक राहतो, वळणं राहतात, ज्याला त्याला आपापल्या मर्यादा कळतात. आता रोज तुम्ही बाहेरचं खाताय, संसाराची पण वड पाहिजे ना माणसाला. नुसतंच तुम्ही बाहेरचं मागवत बसले तर पैसा पुरण तुमच्या संसाराला? अहो संसार शेवटी पै पै जोडूनच करावा लागतो. आणि राहिला विषय मोबाईलचा, ह्या मोबाईलनेच खरं वाटोळं केलं आहे आजकाल. मोबाईलवर काही चांडाळ चौकडी टपूनच असतात, कोण सावज भेटते का, आणि त्याला ह्या मुली अशा बळी पडतात. मला तर बरं का अण्णा इतकं स्वतःला लाज वाटायला लागली ना, बाबा मी तुम्हाला इकडं गावाला पाठवलं, तुम्ही तिथं होते ना, ते घरात असं राहायचं सगळं घर, पण लोकांवर असा दबाव राहायचा. तू काय काळजी करू नको, मी येतो आणि सुनबाईशी सगळं व्यवस्थित बोलून घेतो. अरे शेवटी ती बी माझ्या मुलीसारखीच आहे, आणि असं भांडून ताटातूट होईन एकमेकांची. हे भांडणं पहिली विषय सोडून द्या तुम्ही, ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची. चल उद्या मी येतो तुझ्यासोबत, आणि काय असेल ते तिला समजून सांगतो. हा चल, एवढं नको नाराज होतो. जा गावात जोडीदारांना गाठी बिठी घेऊन ये. चल येतो. हा हा. हे बघ पोरा, तू काय बी काळजी करू नको. अरे सगळे व्यवस्थित होते, शेवटी ती बी आपलंच माणूस आहे. सांगा आता तिला काय ते. संगीता पाणी घेऊन ये बाहेर.
सुनबाई हं? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला की अण्णा. म्हणजे काय आहे, काही विषय स्पष्ट बोललेलं बरं असतंय. आता हे पोरग, हे जसं माझं पोरग आहे तसं तू पण माझ्या पोरीसारखीच आहे. तुला कधी मी सून मानलीच नाही. अगं एवढं कष्ट करतोय, एवढी दिवस रात्र धावपळ करतोय, तुझ्यासाठीच करतोय. कारण काय आहे, प्रत्येक नवऱ्याला शेवटी एकच पाहिजे असतं का त्याची बायको आणि होणारी पोरं ही सुखात समाधानात आनंदात राहिली पाहिजे. त्यांना कधी कुठल्या गोष्टीची कमतरता नाही पडली पाहिजे. एक पुरुष आयुष्यभर त्याच्यासाठीच झटत असतो. तेव्हा तू पण त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्याला काय हवं नाही ते बघितलं पाहिजे. अगं त्याला चांगलं चुंगलं करून घालणं, त्याची सेवा करणं हे सुद्धा तुझं कामच आहे. आता दिवस बदललेत समजा. सेवा कर म्हणजे त्याचा हातपाय दाबा असं नाही म्हणत मी, पण वेळ पडली तर नवऱ्यासाठी ते सुद्धा केलं पाहिजे तू. बरोबर आहे अण्णा तुमचं. आणि राहिला विषय फोनचा, काय तुला ते मित्र मैत्रिणी असतील, प्रत्येकाला असतात, पण एखाद्या गोष्टीचा ठराविक काळ असतो. ते त्या वयात आणि त्या काळातच शोभून दिसतं. जसं तुमचं लग्न होतं तसे तुमच्यावर काही बंधनं बी येतात. ते आता तुम्ही पाळलं पाहिजे. माझ्या बोलण्याचा राग नको मानू, पण विचार कर, उद्या तुझ्या भावाचं लग्न झालं आणि त्याची बायकोसुद्धा अशीच फोनवर बोलत बसली, तुला कसं वाटेल? नाही अण्णा, तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय. माझं काय, राहिली 5-10 वर्ष अजून तुमच्यासोबत तर ठीक, नाही तर आमचं देवाच्या भरोश्यावर आता. पण तुम्ही तुमचा संसार चांगला करा आणि एकमेकांसाठी जागा, नुसतं स्वतःसाठी नका जागू. बघ जरा ऐक, एवढं सांगतात तर. आणि तू सुद्धा चुकलं काय तर सांभाळून घ्यायचं. बायको वयाने बारीक असते नवऱ्यापेक्षा, म्हणजे तिच्या चुका नवऱ्यानेच सांभाळून घ्यायच्या असतात. अहो अण्णा सांभाळून घेतोय हो. अजून घे, आपलंच माणूस आहे. ताना पण तुटल एवढं ताणू नका. हा चालेल अण्णा. आणि असं तोंड पाडून नका संसार करू. अरे लका नव्याने संसार चालू झालाय तुमचा. अहो आम्हाला आता जरा नाचवंड बितवंडाची तोंड बघायच्यात तर तुम्ही भांडत बसलाय वय. हा असा नाही विषय, ते होईल पण थोडं जरा अजून हळू. बरं बरं, जावा आता स्वयंपाकाची तयारी करा, चांगलं गोडधोड करा. हा आणि नव्याने सुरुवात करा. हो चालेल, मी मस्त गोड करते. बरं अण्णा चला पिक्चर बघत बसू. टीव्ही नवीन पिक्चर लागलाय, चला. अरे काजल, अगं भास्कर आता कवर करते, ये की बाहेर. अहो थोडंच राहिले. अगं राहू दे, ये. काय बाई तुमचं तर ना, अहो म्हणलं उलसक राहिले ते करून घेतलं असतं. करता येईन. हा गायला पाणी पाजलं ना व्यवस्थित. मोकळ्यात सोडल्या, तुम्ही ऐकतच नाही माझं. राहू दे, हा किती बाहेर येईन अहो. नाही येत. मी काय म्हणतो, गायला पाणी पाजलं ना व्यवस्थित. हा पाणी बिणी सगळं पाजले. एकदम व्यवस्थित लक्ष दे. हा लक्ष्मी आपली. अहो तुम्ही लयच खुश दिसताय आज. अगं मग सरकारने एवढं अनुदान दिलंय आपल्याला, दुधाला भाव वाढलाय. काय सांगताय? आणि आपण जे घेतलेत गाय त्यांचे बी हप्ते आपण अशी फेडून टाकू. आणि मी काय म्हणतो, तुझ्या हाताने ती कुट्टी बिट्टी करून जरा दुखत असेल ना, एक मस्त कुट्टी मशीन घेऊ. अहो कशाला, करते ना मी, एवढं काही नाही. अगं एवढ्याच गाय नाही, आपल्याला अजून वाढवायचे आहे. सगळं गोठा भरला पाहिजे. अहो ह्या काही कमी आहेत का? कशाला अजून कमी नाही. आता मी एक ठरवलंय बघ, आपल्याला व्यवसाय करायचा फक्त दुधाचाच. त्याच्यामुळे आपल्याला अजून गाय वाढवायच्यात आणि तुला एक कुट्टी मशीन बी घ्यायची आपल्याला. अहो पण एवढ्या गायांचं मग आपल्याला होणार आहे का? आणि परत काय एवढं करणं, मला तर बाई तुमचं डोकंच कुठं काय चालतंय का? मग आता लक्ष्मी, आता सरकारने एवढा आपल्याला भाव दिला आणून, मग नको का काय आपलं थोडंफार चांगलं व्हायला? अहो हाय, पण हप्ते फेडत ह्याच गायांचे हप्ते फेडायचे राहिलेत अजून. टेन्शन घेऊ नको तू, मी अजून कर्ज काढीन, पण अजून गाय आणीन अजून. आणि मग त्याला काय. अहो पण ती कुट्टी मशीन काय साधी भेटते का? त्याला पण मरणाचा पैसा लागन की. लागू दे ना पैसे, पैशाला कमी का आपल्याकडे आता? हा तुम्ही लयच खुश दिसताय, म्हणजे काम व्यवस्थित होणार आहे. सरकारने आपल्यासाठी लय चांगलं केलंय बघा. सगळं व्यवस्थित चालू आहे आता, कसलंही टेन्शन नाही माझ्या डोक्या मागे. म्हणजे कसलं पहिलं कसं, आता काय करू काय नाही काय नाही, आता काही टेन्शन नाही.
मी काय म्हणते, हा. दुधाच्या किटल्या वाढवाव्या लागतात. आता गायांचं खाणं पिणं चारा, परत ते भुशासाठी ते हे पण करावं लागत. सगळं वाढव. आता प्लॅस्टिकच्या नाही आपल्या स्टीलच्या किटल्या आणायच्यात मोठ्याल्या. आता माझ्या डोक्यात चाललं पिकअप घ्यावं काय, दूध घालायला आता 2 व्हीलरवर जाता येत नाही ना. हो पिकअप, आणि मग तुम्ही त्यालाच वर भरारी घ्यायला लागले. मग आता बारीक सारीक विचार करून जमत नाही ना, जरा मोठा विचार करावा लागेल आपल्याला. बरं मी काय म्हणतो, बघ त्यांना पाणी बिणी पाच व्यवस्थित, आणि मी जरा जाऊन येतो तिकडं. बरं ठीक आहे चालतंय. हा लक्ष दे गायांकडे. हा काय बाई, लयच माणूस खुशीत आहे. पण बरं झालं सरकारने शेतकऱ्यासाठी एवढी मोठी गोष्ट केली ना, प्रत्येक शेतकऱ्याला हातभार लागेल. बघ किटल्या धुवून घेते, यांचा तर आनंदच गगनात मावं नाही. काय हो, एवढं काय आंधळत आहे किटल्या? काय नाही, ते फेकून दे किटल्या, परत ठेवू नका आपल्या दारात. अहो असं काय बोलताय? एवढं खुशीत होते सकाळी ना, आता हे काय झालं एवढं? काय काय खुशीत होतो म्हणलं, चांगला भाव दिला सरकारने. हा अगं दुधाला थोडा बी भाव नाही राहिला. आता 35चं डायरेक्ट 27 रुपये झाले. आणि कसं फेडायचे एवढे हप्ते, कसं करायचं? हो काय बोलताय तुम्ही? आता तर सकाळी मला म्हणले होते की भाव वाढलाय, आणि संध्याकाळी लगेच असं अगं असं कसं काय बोल? आश्वासन दिले सरकारने, असं दिलं, असं करू तसं करू हे करू ते करू. त्या आनंदात आपण सगळं एवढा मोठा व्यवसाय उभा केला. हो मग आता- आणि एवढं सगळं आता घे कर्ज. हो ते आता ते तुम्ही तर कुठेचे मशीन घ्यायचं, ते हप्ते फेडायचं कसं हो? मला तर टेन्शन आहे. तुम्ही नीट चौकशी केली का? पण मी सगळी चौकशी केली बाई. आता काहीच होणार आहे. हे गाय बी आहेत ना, सगळं विकून टाकू. हो काय नाही करायचं. मी म्हणतो व्यवसायच नको आपल्याला. याच मोकळं हिंडत असलेलं बरं वाटतं, माहितीये का? अहो, कसलं टेन्शन नाही डोक्याला, काय नाही काय नाही. तुम्ही शांत व्हा. मोकळे हिंडून काय होणार आहे? आता गाया ऐकल्या तर आपण पोट पाणी कसं चालवायचं? शेतीची कामं कशी व्हायची? मला सांग ना, एवढं मरमर केलं आपण, एवढं कष्ट केले, काय फळ भेटलं आपल्याला? हे असं कर्ज पाणी सगळं बोकांनी घेऊन राहायचं का आता? हा, पण माझं ना डोकंच चाला ना. अहो तुम्ही असं नका विचार करू. होईन काहीतरी मार्ग निघन. कमी झाल्यात वाढते ना भाव. अगं कसला मार्ग निघन? आता मला सांग ना, एवढे पैसे तर आपल्या अंगावर, आता ते फेडू कशी मी? काय करू? कोणाला तोंड देऊ? माझं तर हातपाय लटलट कापायला लागल्यात. हप्ता कसं फेडायचं? लोक कर्जासाठी थांबणार नाहीत. अहो हप्ता आलाय तोंडावरती गायांचा मागच्याच. तेच म्हणतो, लोकांना चांगलं दिसतं ग, जे आपलं वाईट आहे ते दिसणार नाही त्यांना. ते आज नव्हते ते टाक म्हणते, काही कर, कुठं घाण पड. हो असं नका बोल. हे बघा आपण काहीतरी करू. ह्या गाय आहेत ना, ह्यांचाच दुधाचा व्यवसाय करू ना आपण. काय नाही करायचं व्यवसाय दुधाचा, काही नाही. काय नको मला व्यवसायच करायचं नाही, काय नाही. तू जा, मी बघतो माझं काहीतरी. अहो ऐका तरी. काय बाई या माणसाने डोक्यात राग घर. काय करू मी? हा संगीला जाऊन विचारते आधी. काय कळना झालंय. सगळं वाटोळ करून ठेवलं, कसलं काही नाही राहिलं. लोकांना कुठून पैसे द्यायचे, कुठून तोंड भरायचं? एवढे पैसे काढले, एवढं मला सरकार. असं आहे ना हे. अरे कुठं चालला? हा औषध मारतो काय? हा मारतो ना, आणि थोडं पिऊन बी घेतो. एकदाच संपून टाकतो मला. का रे, काय भांडणं बिडणं झाली घरी? घरचे कसले भांडणं? अरे एवढा मोठा मी दुधाचा व्यवसाय चालू केला, म्हणलं सरकार चांगलं भाव देऊ राहिलंय, अनुदान देते म्हणून. अरे सगळं माझ्या अंगलट आलं रे. काय झालं असं? एवढं कर्ज मी कुठून फेडू सांग ना? अरे या दूध व्यवसायाचं आहे ना, असंच झालंय बघ. काही त्याच्या नादी लागण्यातच मजा नाही. उगाच नादी लागलो आणि एवढं मोठं डोक्यावर कर्ज करून घेतलं. अरे ते माणसं आज नव्हते, मला लचकी तोडतीलच ना. मला पैसे मागतील ना, कुठून देऊ मी? अरे मग एवढं कशाला पार तू पार काय घेऊन चाललाय? ए बाटली घेऊन चाललंय. आणि त्यासाठी तो औषध प्यायला निघलोय पार. काय करू सांग ना तू? मग काय करू? अरे काय करू म्हणजे? तू जाशील आता औषध पिशील मरशील, घरच्यांनी काय करायचं? जरा मागच्यांचा विचार कर. तू जाशील पण मागच्यानी त्यांना तोंड जोडून घेण्यापेक्षा पर्याय नाही. मग आता तुझ्या मागं संसार आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे, बायको आहे, उद्या पोरं होती, त्यांनी काय करायचं बरं? असं डोक्यात एवढं तिरड घालून जमत नाही. झालंय मान्य आहे, आता प्रत्येक जण चुकतो, काय ना काय कुठं फसतो व्यवहारात. माणसाचा व्यवसाय चालतो नाही चालत. अरे उद्या तुझ्याला चांगले दिवस येतील ना. आज समजा जरी नाही चालली तरी काहीतरी अजून व्यवसाय करता येईल, कुठं नोकरी पाणी करता येईल चांगली.
अरे एवढा चांगला धडधाकड तू आणि तू छोट्या कारणावरून असा मरायला जायला लागतो एवढं टोकाचं पाऊल घेतो. व्यवसाय करायचाच नाही मला, व्यवसाय नकोच. मी असंच हिंडलेलं बरं होतो. मग कऱ्या गुतड्यात पडलो आणि याला चल माझ्या मागं लावून हे घेतलं. बघ अक्षा, ऐक ऐक, एकदा पडलं ना का पडायचं, ते सोडायचं नाही. मग त्यात चढ उतार चलत राहतो. आणि हे बघ तू सुशिक्षित पोरगा आहे. सुशिक्षित पोरांनी असं आडमोठ्यासारखा निर्णय घेऊन जमतंय का? अरे अरे ह्यो बघ आता आपल्या गावातच शिकला का नाही, तुमच्या बरोबरचाच आहे का नाही. आज ठीक आहे तुझे एवढं शिकलाय, पुण्यात जाऊन चांगली नोकरी करतोय का नाही. नाही तुला या व्यवसायात जमते ना, तू चांगली नोकरी कर, नाही तर दुसरा व्यवसाय कर, नाही तर ह्याच्यातच वाढ बघ. आज ना उद्या चांगले दिवस येते ना. आणि काय पैशाची मदत लागली ना आम्ही हाय. हा, आम्ही काय लय मोठे नाही, पण मित्रांसाठी आमची दारं काय मुगडी आहेत. काय आमच्याकडून जेवढं तुला देणं होईल ना तेवढं आम्ही तुला देऊ, पण असा खचतो कशाला का? तुमच्यासारखे मित्र लय उपकार होते ए बाबा, हात बीत नको जोडू रे. उपकार बिपकार नाही. एक काम कर, आता तू घरी जा, घरच्यांशी बोल. जर तुम्हाला दुधाचा व्यवसाय चालू ठेवायचाच असेल तरी चालू ठेवा. आज ना उद्या बाजार चांगला होईल आणि कमी होईल, त्याचं काय सांगतात ना. व्यवसाय तू करायचा तर कर, नाहीतर सरळ चांगली नोकरी कर. ह्याला मी सांगतो बघायला, आणि माझ्या ओळखीचे आहेत लोक. चांगली नोकरी कर, पैशाची थोडे दिवस मी मदत करेन तुला. अरे एकदा नोकरीला लागले हे सगळं कर्ज पाणी फेडशीलच ना तू. अरे दुधाच्या धंदासारखा चांगला धंदा नाही. लोक दूध प्यावा म्हणून किती झगाडतात, तू चांगलं दूध पाचतोय लोकाला. बरं चला आता एक काम करू, रानातच चालला होता ना तू, हा. चल आम्हाला शेती तरी दाखव तुझी. बघू काय नवीन प्रयोग केलाय आणि रानात. हा, मग आणि जरा हसत राहा, हसत रड नको. असं असला का शेतकरी शेतकरी. खचून नसतं जायचं, उद्याचा येणारा दिवस शेतकऱ्यांचाच आहे. हा. चल चल चला.